आमच्या गावात कोणतं ठोकलं वाटतं रे? लवकर हो, हो, ठोकलंय. येडा बिडा काय? चांगलंच ठोकलंय की हो. बघा आला. अरे सॉरी काय ठोकली की मी नाही मी पाठी मागणं आलं तर त्यानं कट मारलेला सॉरी दादा सॉरी म्हणजे ठोकली नाही एवढी चुकून झालं दादा भरपाई देचल पहिली. चुकून झालं अरे पोरांनो काय झालं कशाला मारताय त्याला ए भाऊ ठोकलंय बघ तो गाडी. ए मित्रा कशाला मारतो त्याला दादा लागले का तुला नाही मला नाही लागलं गाडीचं काय नुकसान झालंय का ए अरे बघ की भाऊ ते कसला ठोकलंय तो. काय स्क्रॅच आलाय गाडीला हा, बघ की भाऊ किती मोठा ठोकलाय हो. डोकं नको खराब करू. जेवढं नुकसान झाले तेवढी भरपाई दे. कम से कम 5,000 रुपये खर्च येईल त्याला. दादा, मी गरीब माणूस आहे मी कुठून देणार पैसे एवढे तू पैसे देणार आहे का नाही तर गाडी बिडी सगळी फोडून टाकेल तुझी. अरे तू काय येडा बिडा का सोड. अरे तुम्हाला काय कळतं का त्याची ऐपत आहे का 5,000 रुपये तुम्हाला भरून द्यायचे वय रे आणि गाडीला काय एवढासा स्क्रॅच झाला आणि तुम्ही 5,000 मागता वय त्याचे. अरे त्याकडे बघून तर बोला. हो, तुला एवढंच वाटतंय ना मग तू दे 5,000 रुपये. अहो दादा माझी काही चुकी नव्हती मी तेच 40च्या स्पीडनं हळूच चाललेलो आणि तो टू व्हीलरवाला आला आणि मला कट मारून गेला त्याच्यामुळे मी पडलो. अरे दादा जरा थोडाफार तरी विचार कर ना तू 5,000 रुपये मागतोय. अरे तुला द्यायला काय नाही पण तेवढं तुझं नुकसान तर झालं पाहिजे. अरे एवढासा स्क्रॅच झालाय फक्त. अरे समोरचं जर एखादा पैशावाला असता ना तर ठीक आहे चल मी समजू शकतो तू त्याकडनं पैसे घेणार. अरे पण याचा हातावर पोट आहे रे. दिवसभर आठवड्याभर जेव्हा काम करतो ना तेव्हा त्याला कुठं तर 2-3 हजार रुपये भेटत असतील. अरे मित्रांनो तुम्ही सगळे पैशावाले तर राहो. तुम्ही आहे ना 8-10 लाखाच्या गाड्या अशा वापरताय. एवढ्याशा स्क्रॅचने तुम्हाला काय फरक पडणार आहे आणि तुमच्या गाडीचा इन्शुरन्स असेलच ना त्याच्यामध्ये पण तुम्ही क्लेम करू शकता ना. गरीबाला त्रास देऊन काय मिळणार मला सांगा ना. दादा जाऊ द्या ही मोठी लोक आहेत यांच्याशी वाद घालून काही उपयोग नाही. माझ्याकडे आहे ना 500 रुपये आहेत मी एवढं देऊ शकतो. हे घे बाबांनो ह्याची एवढीच ऐपत आहे आणि लक्षात ठेवा मित्रांनो हे फक्त 500 रुपये नाही बरं का. ह्यानी आहे ना ह्याचा घाम गाळून कमवलेले आहे 500 रुपये आणि तुम्हाला या 500 रुपयाची अजिबात किंमत नाही. अरे तुम्ही हॉटेलमध्ये आहे ना 3-3, 4-4 हजार रुपये एका टायमाचे जेवायला उडवता रे आणि तुम्ही तुमच्या आईबापाच्या जीवावरती जगताय. तुम्ही काय तुम्हाला नाही वाटत तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवावर जगत असताल. आता या 500ची किंमत तुम्हाला नाही आहे पण हे 500 रुपये ना यासाठी लय मोठी गोष्ट आहे. आणि मित्रांनो अजून एक गोष्ट आहे ना नेहमी लक्षात ठेवा गरिबाचा तळतळाट आहे ना लय बेकार असतो आणि हे पैसे ना कधी पचत नसतात. तुम्ही आज त्याला फसवताय ना उद्या तुम्हाला पण कोणतर नक्कीच फसवल. हे घ्या पाहुणे लय गरीब रे हो नको याचे पैसे घ्यायला. खरंच ह्याची चुकी नव्हती. हे जाऊन दे आपण करून घेऊ एवढा काही विषय बी नाही तो. अरे भाऊ देऊन टाक त्याचे पैसे आम्हाला नको. हे चला चला यार